नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण तळेगाव स्टेशन या ठिकाणी असणारे सप्तशृंगी मंदिर या ठिकाणी आहोत. आज गुरुपौर्णिमा, त्यानिमित्ताने आज या ठिकाणी स्वामी समर्थांचं पारायण या ठिकाणी चालू आहे. अनेक महिला वर्ग आणि काही सेवेकरी या ठिकाणी असणार आहेत. नक्की गुरुपौर्णिमेचं महत्त्व आणि नक्की या ठिकाणी काय नक्की आयोजन याच्याबाबत अधिक माहिती लवकरच आपण जाणून घेणार आहोत. मन जडले ते पासुनी राहू लागला आणि शिदीनी स्वामी सन्निधा आणते. मग बसापाची कांता रे कोणी ऐशी वाटा करीत असे कांता म्हणे घर उडाले. बासापा एका मुळासी दुष्टोत्तर बोले तयासी म्हणे सोडले संसारासी वेळ काय लागले. परी बासापाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवाद न भीत तसे चाल कुणाची. एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोर तम दाटले. चित्त जडले श्री चरणी भीती नसे काही म्हणी. दोन प्रहर होता रजनी समर्थ होतणी चालले. पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत प्रवेशले घोरारण्यात क्रूर शापदे ओरडती. परी बसाप्पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देह मानन तो समर्थ केली नवल प्रकट झाले संख्यवार. उभाग व्यापीला सकळ तेजे अग्नी समान. पादस्पर्श सर्पा झाला बसाप्पा बाणावरी आला. अपरिमिती देखीला सर्व समूहच होईल. वृक्ष शाखावलोकित तो सर्प समय दिसत मागे पुढे पाहत अलो दिसत सर्पमय. पाहुणी अशी परी भयभीत झाले अंतरी. तो तयाची मुद्रोत्तरी समर्थ काय बोलते. भिवू नको या समयी जितके पाहिजे तितके नगरी अनुमान काही दैव तुझे उदेवे. ऐसे बोलता समर्थ बसाप्पावरे सोडली तरी भिवूनी अंगवस्त्र टाकीत एका सकाळी. मुंडाळूनी सर्पात्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले. एकूण या परतले स्वर्गामाची आले. बसाप्पा सहित मैसले समर्थ एका घेतली. तेथे राहुले अंगवस्त्र बसाप्पा सुगनी पाहत उद्धवत्यात सुरानी सर्प गुप्त झाला. ऐसे नवल देखुनी चकित झाले अंतकरणी. माता देवी स्वामी चरणी प्रेमात कोणी नाही वाहे. त्याची बोलती ईश्वर घरी जावे त्या पुत्र. सुखे करावा संसार दारा पुत्रा पोषिले. असो तो बसाप्पा भक्त संसार सुखोपभोगित. रात्री श्री स्वामी समर्थ मंत्र जप्यात त्यागरी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा भाविक. ताई नमस्कार. आत्ता आपण तळेगाव स्टेशन या ठिकाणी असणाऱ्या सप्तशृंगी मंदिर या ठिकाणी आहोत. आज गुरुपौर्णिमा आहे. या ठिकाणी विशेष असं एक श्री स्वामी समर्थांचं पारायण या ठिकाणी होतं. काय माहिती सांगाल? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग आध्यात्मिक दिंडोरी प्रणित या मार्गाचे आम्ही सर्व सेवेकरी असून स्वामी समर्थ नगर DP रोड इथे आमची दर रविवारी स्वामी महाराजांची आरती असते आणि गेली 10 वर्ष झाले आम्ही स्टेशन विभागामध्ये स्वामी समर्थ महाराजांचं केंद्राची सुरुवात केलेली आहे. तर आज गुरुपौर्णिमा आहे. आपल्या सर्वांना माहीतच असेल की प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरु हा खूप महत्त्वाचा असतो आणि प्रत्येकाने गुरु केला पाहिजे. कारण गुरु आपले संरक्षण करत असतात. गुरु आपल्याला मार्ग दाखवत असतात. गुरुंनी दाखवलेला जो मार्ग आहे त्या मार्गावर चालण्यासाठी सामर्थ्यसुद्धा आपल्याला गुरुच देत असतात. तर आमच्या या श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे जे पीठाधीश आहेत गुरुपीठाचे, आमचे जे सर्वांचे श्रद्धास्थान आहेत, त्यांनी आम्हाला दिंडोरीपणे श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग या मार्गाची ओळख करून दिलेली आहे. आणि या मार्गामध्ये सर्व प्रकारचे उपक्रम राबून आजच्या दिवशी प्रत्येक केंद्रामध्ये, पूर्ण भारत असेल किंवा भारताच्या बाहेर ज्या ज्या ठिकाणी स्वामी महाराजांचे केंद्र आहेत, प्रत्येक केंद्रामध्ये आज गुरुपौर्णिमा साजरी केली जात असून स्वामी समर्थ नगर स्टेशन केंद्र तर या केंद्राची गुरुपौर्णिमा सप्तशृंगी मंदिरामध्ये साजरी केली जाते. आणि सकाळी 10:30च्या आरतीपासून संध्याकाळच्या 6च्या आरतीपर्यंत गुरुपद घेण्यासाठी आपण प्रत्येक सेवेकरांना सांगितलेलं आहे की आज आपण इथे येऊन स्वामींना विनंती करायची की स्वामी आपण आमच्या गुरुपदी विराजमान होऊन आम्हाला शिष्य म्हणून आमचा स्वीकार करावा आणि वर्षभर आमचा सांभाळ करावा, आमचं संरक्षण करावं, आम्हाला कृपा आशीर्वाद द्यावा. तर मी सर्वांना सांगू इच्छिते की आपण तर स्वतः या, पण आपल्या कुटुंबातील सर्वांना आज आपल्या मुलाबाळांना इथे येऊन गुरुपदी स्वामींना विनंती करायची आहे आणि स्वामींना गुरुपद घेण्यासाठी स्वीकार करण्यासाठी विनंती करायची आहे. त्यामुळे आज आम्ही इथे गुरुपौर्णिमा हा उत्सव साजरा करत आहोत. इथे सकाळी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक झाला. अभिषेकानंतर 10:30ची नैवेद्य आरती झाली. त्याच्यानंतर स्वामी चरित्राचे पारायण झाले आणि आम्ही स्वामी स्टेशन केंद्राअंतर्गत जेवढेही या मावळ तालुक्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांचे केंद्र सुरू केले तर त्या प्रत्येक गावामध्ये आज आमचे प्रतिनिधी जाऊन सेवा रुजू करणार आहेत. आणि आज गुरुपौर्णिमेनिमित्त शिंदे वासुली या गावामध्ये सुद्धा आम्ही पहिल्यांदा स्वामी महाराजांच्या आरतीला सुरुवात करत आहोत. तर झालेली सेवा महाराज माऊलींच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. भाविक भक्त परिसर सप्तदश अध्याय बोधा श्री भगवान चरणार्पण श्री वस्तु शुभ अध्याय 18 श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गाडीवरी कोणी नावानी करी ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ते समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी सती संप्रदाय परिमंत्र एकही म्हणला जाता योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल रामोच्या मानसी त्या समय मोर पाखराची अधिकारी नेमू मानसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ मंदी वेळ रात्रंदिन तोची चाळ मोठमोठ्याने ओरडती. आमुची पायाची जतन करावी. वारंवार
काकोबाई लागोनी लपून ठेवले विदेशी चिलीबाई रामाची याचा अर्थ नवळा असे स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुद्धाचा भ्राता गोपणात राहत होता. स्वामी सुद्धा तो पाहता वर्तमान करिता तो केवळ अज्ञान दादा त्याच्या बिना मग त्याचे शरीर समाधान पुरुष होत चालला. काकोबाईने त्याचे आलेले आपणापासी एके दिवशी समर्थांचे दादा प्रति दाखविले. समर्थ बोलले बाईशी 4 वेळा जेव झाली असते आरोग्य होईल बाळाची चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाईकरिता दादाची झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं. एक गाव मोकळायचं तेथे नानासाहेब बघत त्यांनी बागेला श्रींचा मठ द्रव्य भूत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुकाचा अपार म्हणत या कारणे अक्कलकोटी येत दर्शन ते म्हणते काकूबाईची पादुका स्थापन करायचे. तुम्ही पाठवा दादाची समान मेना मुजा काही माने तो अज्ञान त्याच्यात शरीर समाधान त्याची काळजी. ताई नमस्कार. आत्ता आपण सप्तशृंगी मंदिर या ठिकाणी आहोत. आज गुरुपौर्णिमेनिमित्त या ठिकाणी विशेष असं श्री स्वामी समर्थाचं पारायण या ठिकाणी होतं. काय माहिती सांगाल आपण, नक्की काय काय आयोजन होतं इथं? श्री स्वामी समर्थ सेवा दिंडोरी प्रणित सेवा मार्ग केंद्र तळेगाव स्टेशन या अंतर्गत आज सप्तशृंगी मंदिर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक घेतला. त्यानंतर 10:30ची नैवेद्य आरती, स्वामीचरित्र सारामृत पाठ आणि त्यानंतर दिवसभर संध्याकाळी 6च्या आरतीपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराज हे आपण त्यांना गुरु मानणार आहोत म्हणून ते गुरुपद सेवाग्रहण कार्यक्रम चालू असणार आहे आणि 6च्या आरतीनंतर गुरुपौर्णिमा या उत्सवाची सांगता होणार आहे. श्री स्वामी समर्थ. ओके.